नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली आहे. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजावंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपायुक्त सौरभ राव यांनी सन्मान केलाय. मुख्य स्वच्छता निरीक्षक शेयुराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, मान्यवरांचा अनेक सफाई कामगारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. ध्वजवंदन सोहळ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत तुरडे, उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नवनिर्वाचित नगरसेवक नारायण पवार, विमल भोईर, कल्पना पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार देखील अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असून कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचं काम प्रगतीपथावरती आहे. त्यामुळे लवकरच ठाणेकरांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करायचा अनुभव येईल, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्निवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडा संकुल मैदानामध्ये प्रजासत्ताक दिनापासून 28 जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतूक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्निवलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचं लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते. त्याप्रमाणे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानांपासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी केले. तर कार्निवलच्या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ई-दुचाकी, ई-मोटारी चालवण्याची अनुभूती देखील त्यांनी घेतली. वेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी वाहन चालकांसह पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा ही जीवन सुरक्षा हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आता ठाणे पालिका निवडणुका संपन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वतःकडे पाहावे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास योग्य वेळ आल्यानंतर शिवसेना स्टाईलने अशा प्रकारच्या विधानांना उत्तर देऊ, असं देखील या ठिकाणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रकाश पायरे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत म्हटलंय. पत्रकार परिषदेअंतर्गत प्रकाश पायरे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा दिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्या वयाला हे सगळं शोभतं का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असंख्य आमदार आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करताना जरा स्वतःकडे पाहावं, असं यावेळी प्रकाश पायरे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर वेळ आल्यानंतर शिवसेना स्टाईलने देखील उत्तर देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. जर तुम्ही पूर्ण इतिहास बघाल, गणेश नाईक यांचा 1999 एका सर्वसामान्य शिवसैनिक सीताराम भोईर यांनी पराभव केला होता. आणि दिघेसाहेबांची टीम नेली होती ना, त्या टीममध्ये शिंदेसाहेब होते, मस्केसाहेब होते आणि सगळेच शिवसैनिक होते. आणि त्या सर्व शिवसैनिक मिळून गणेश नाईकांचा पराभव केला होता. संजीव नाईक 2019 ठाणे लोकसभेची इलेक्शन लढवली. त्यावेळेला शिंदे मागे होते आणि संजीव नाईक यांचा दारुण पराभव झाला. 2024ची लोकसभा संजीव नाईकनी संपूर्ण तयारी केली होती, तिकीट मिळण्याची गॅरंटी होती म्हणून संपूर्ण तयारी केली होती. शिंदेसाहेबांनी ती तिकीट खेचून आणली. मस्के साहेबांनी ती इलेक्शन शिंदेसाहेबांबरोबर असल्यामुळे 2.5 लाखांनी जिंकली. 2024लाच विधानसभा इलेक्शन होती. गणेश नाईक यांचे दुसरे पुत्र संदीप नाईक
ह्यांना तिकीट मिळत नव्हती. आपल्याच उमेदवाराच्या विरोधात आपल्याच मुलाला राष्ट्रवादीपे उभा केला. शिंदेसाहेबांनी धर्म पाळला आणि संदीप नाईकचा पराभव झाला. ज्या माणसाचं वय 75 असतं आणि त्याची 2 पोरं घरी बसलेली असतात, तो त्यांना निवडून आणू शकत नाही, त्यांना आमदार करू शकत नाही, खासदार करू शकत नाही. मग तो वैफल्यग्रस्त होतो आणि वैफल्यग्रस्त झाल्यानंतर तो अशी उदाहरणं देत असतो की याचं टांगा पलट करून त्याचा तू काय केलंयस. एक गोष्ट सांगा, आज ह्या माणसाचं वय 75 आहे. ह्या माणसावरती कुठले गुन्हे आहेत? 376, 506. 376 गुन्हा कशा करायचा असतो? हा व्याभिचाराचा गुन्हा आहे, महिलांचे शोषण केल्याचा गुन्हा आहे. 506 गुन्हा कशा करता आहे? तर तुम्ही वेपन्स वापरता आणि कोणाला ते धाक देता. हे 2 गुन्हे तुमच्या नोंद आहेत. मला एवढंच सांगा, दीपा चव्हाण ही महिला कोण आहे आणि तुमच्यावर तिने काय आरोप केलेत? मी जास्त डिटेल जात नाही आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. जर आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आहे. नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धा प्रजासत्ताक दिनी ठाण्यामध्ये कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानामध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये सुधागड तालुक्यातील श्री ओम काळभैरव क्रीडा मंडळ आपटवणे आणि उल्हास क्रीडा मंडळ आंबोले यांच्या अटीतटीचा सामना पार पडला. तर आपटवणे संघाने 20 तर आंबोले संघ 9 अशी 11 गुणांची आघाडी घेत आंबोले संघाचा पराभव करत आमदार सन्मान चषकावरती आपलं नाव कोरलं आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार संजय केळकर व आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजक सन्मान फाउंडेशनचे रमेश सांगळे, बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त धनंजय गद्रे यांच्यासह सुधागडवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबोले संघ द्वितीय क्रमांकावरती उपविजेता ठरला आहे, तर तृतीय क्रमांक रणधुरंदर पाली व चतुर्थ क्रमांक नाथभैरव क्रीडा मंडळ झाप संघाने पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे, उत्कृष्ट चढाई राजेश भस्मे, उत्कृष्ट रक्षक अनंत मोरे, पथलक हिरो ठरला. तर विजय सीतापरराव शिस्तबद्ध संघ म्हणून जयभवानी क्रीडा मंडळ उसळे यांनी मान पटकावला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील गोदूताई परुळेकर मैदानामध्ये भाजप आणि सन्मान फाउंडेशन आयोजित आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं हे 4थे वर्ष होतं. तर या स्पर्धेचं उद्घाटन जनसेवक आमदार संजय केळकर, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश मागती,
उद्योजक गणेश दंत यांच्या हस्ते श्री बल्लाळेश्वरच्या प्रतिमेस पुष्पहार आणि भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या प्रतिमेचं पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून क्रीडांगणावरती श्रीफळ वाढवून करण्यात आलेला आहे. क्रीडांगणावरती अखेरीस आपटवणे संघाने प्रथम परिदर्शकाचं मान पटकावला आहे, तर तृतीय क्रमांक रणधुंदर पाली आणि चतुर्थ क्रमांक नाथभैरव क्रीडा मंडळाने या ठिकाणी पटकावलेला पाहायला मिळालेला आहे. ही आमदार चषक कबड्डी स्पर्धा या आयोजनाचं सर्वात मोठं यश जर कुठलं असेल तर हजारो प्रेक्षक या ठिकाणी दिवसभर कबड्डीचे सामने बघतायत. हा मातीतला खेळ आहे आणि सुधागड पाली म्हणजे कबड्डीची पंढरी आहे. त्याच्यामुळे इतके संघ इतक्या ईर्षेने जोशात उत्साहात खेळत आहेत आणि त्याच्यामुळे या मातीतल्या खेळाला एक फार मोठं वैभव प्राप्त झाल्यासारखं वाटतं. हे 4थं वर्ष आहे. विजयी संघाचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कबड्डी चषक पुढच्या काळामध्ये आयोजित केला जाईल. आज आमचे रमेश सागरे आणि सगळी टीम सुधागड पालीची देखील सगळी कार्यकर्ते याच्यामध्ये काम करणारे यांनी अतोनात महिनाभर मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे या सगळ्या याचं आयोजन जे आहे ते अतिशय यशस्वीपणे झालं आहे आणि अतिशय खिलाडू वृत्तीने हे सामने झाल्यामुळे एक वेगळा असा आनंद आहे. अनेकांना खेळायला आपल्याला देता आलं. अशा प्रकारचे कबड्डी चषक जो आहे ते एक ठाण्याचा कोकणाचा हा एक मानबिंदू ठरला आहे. भारतीय जनता पार्टी व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या 4थ्या वर्षातला हा दैदिप्यमय सोहळा म्हणजेच आमदार सन्मान चषक या आमदार सन्मान चषकावरती आपल्या काळभैरव क्रीडा मंडळ आपटवणे या संघाने आपला नाव त्यांनी कोरलेलं आहे आणि उपविजयी जे संघ आहे ते आमचे अंबोले संघ जो आहे तो उपविजयी ठरलेला आहे. या दोन्ही संघांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आत्ताच डावकरे साहेब आणि सन्माननीय आमदार केळकर साहेब यांच्या हस्ते त्यांना बक्षीस प्रदान करण्यात आलेलं आहे आणि हा दैदिप्यमय सोहळा जो काही झालेला आहे त्या सोहळ्याचं सर्व श्रेय जे आहे हे मी माझे सर्व कमिटी मेंबर आमदार चषकाचे कोर कमिटी मेंबर आणि सर्व सदस्य यांना देतो. तसेच या आमच्या सुधागड, रायगड आणि या ठाणे शहरातील नागरिक इथे उत्स्फूर्तपणे जो आज आता रात्रीचे 10 वाजले तरी सुद्धा मैदान खच्च भरलेलं आहे आणि ह्यांना मी या पूर्ण कबड्डीचं श्रेय जे आहे हे मी त्यांना देतोय आणि पूर्ण या संघाने जे काही आम्हाला सहकार्य केलं कोणत्याही पद्धतीने भांडण तंटा न करता प्रत्यारोप न करता त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा मातीचा रांगडा खेळ जो आहे हा चांगल्या पद्धतीने खेळले आणि सर्वांना बक्षिसं मिळालेली आहेत. आणि या खेळामध्ये खरंच एखादं माईक ज्यांच्या हातामध्ये असतो ते अलंकार मनवे आणि केतनजी मस्के यांनी सुंदररित्या असं सूत्रसंचालन केलं. त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पंच, सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांना सर्व धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम सुधागडवासियांना मी पुन्हा पुन्हा इथे धन्यवाद देतो. त्यांचं प्रेम माझ्यावरती जे काही आहे हे असंच यापुढे राहील आणि त्यांच्या प्रेमाला कुठलाच मी तडा जाऊ देणार नाही हा शब्द आज या आमदार सन्मान चषकाच्या 4थ्या वर्षाच्या सांगता कार्यक्रमाच्या वेळेला मी देत आहे. स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त 27 जानेवारी 2026 रोजी वागळे इस्टेट परिसरातील जयभवानी नगर शाखा येथे माजी नगरसेवक व विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन व प्रभागातील लहान मुलांसाठी क्रिकेट साहित्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं होतं. या प्रसंगी नगरसेविका एकता भुईर, नगरसेविका यज्ञेश भोईर, युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, माजी नगरसेवक दशरथ पालांडे, माजी नगरसेवक जयेश वैती, नगरसेवक अनिल भोर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, उपविभाग प्रमुख मनोज साळवी, विलास राऊत, सुभाष थोरात, राजेश माने, दिलीप साळुंखे, इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची 75वी जयंती आहे. खरं तर ते 50व्या वर्षी आपल्यातनं निघून गेले, परंतु त्यांचा जो का समाजसेवेचा वसा आहे तो अखंडपणे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे.
क्रिकेटचे साहित्य वाटप हे शिवसेना शाखा जय भवानी नगरच्या माध्यमातून ठेवलेला आहे. दिघे साहेबांनी जो यज्ञ पेटवलेला आहे समाजसेवेचा, तो अखंड यज्ञ माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू ठेवलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपण पाहतोय, आज सर्व शिवसैनिक माझे या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि हा समाजसेवेचा यज्ञ अखंड चालू ठेवण्याचं काम आम्ही शिवसैनिक करतोय. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणेतनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा भेट देत असतात, परंतु आता त्यांचा हे व्यस्त असल्यामुळे, शेड्यूल व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी ते काही कार्यक्रमांना अनुपस्थित राहतात. परंतु आमचे ठाणे शहराचे खासदार माननीय नरेश बस्के साहेब आहेत, आमचा शहर प्रमुख राम रेपाळे आहे, त्याचबरोबर आमचे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती साहेब आहेत. अनेक आपले ठाणे शहरामध्ये ज्यांनी दिघे साहेबांनी ज्यांना घडवले ते सर्वच लोक या ठिकाणी येत असतात, कारण त्यांना सर्वांना दिघे साहेबांनी सुरू केलेले उपक्रम अवैध चालू ठेवणारी, कायमस्वरूपी चालू ठेवणारी शिवसेना शाखा जय भवानी नगर आहे. आणि 38 वर्ष झालं सातत्याने हा रक्ताचा यज्ञ या ठिकाणी पेटतोय आणि तो ज्वलंत आपल्याला पाहायला मिळतोय. लहान मुलाला क्रिकेटचे साहित्य वाटप करतो ते सुद्धा आपण पाहत आहोत. हजारो मुलं या ठिकाणी त्या क्रिकेटचे साहित्य आपण वाटप करत असतो. 26 जानेवारी 2026 रोजी भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे शहराचे लाडके नेते माजी आमदार स्वर्गीय कांती कोळी साहेब यांच्या कार्यालयाच्या आवारामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय संविधानाची प्रतिकृती, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी शिल्पा सोनाने, श्रीमती मंगल तांडेल, ललिता पंडागळे, प्रीती त्रिभुवन, सुनीता लखन, दीपाली पवार, रुपाली खरे, अंजली अग्रवाल, पुष्पा अग्रहरी, काँग्रेस नेते हरेश्वर कोळी, नाना मगदूम, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, विवेक सोरखदे, शरद जाधव, सुलतान शेख, राजू शर्मा इत्यादी पदाधिकारी, लहान बोलके नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आज आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या ठिकाणी तसं सर्व भारतभर भारत देशाचा प्रजासत्ताक दिन गुणगौरव सुरू आहे. आजच्या या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी भारताच्या संविधानाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे. संविधानाला आणि बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून आम्ही या कार्यक्रमात असंख्य जमलेल्या बालकांनी तमाम ठाणेकरांच्या वतीने संविधानाला आणि बाबासाहेबांना आम्ही या ठिकाणी पुष्प वाहिलेले आहेत. आजच्या दिनी मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भारत देशाच्या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. भारत देशाचं संविधानाचं संरक्षण झालं तर लोकशाही अबाधित राहील. यासाठी आज या ठिकाणी आम्ही संविधानाचा आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.